शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालन हा फक्त आज एक परसातील कुक्कुटपालन इथपर्यंत मर्यादित न राहता, आज त्याला एक उद्योगाचं स्वरूप मिळालेलं आहे. आणि ह्याला जर आपल्याला उद्योगाच्या स्वरूपाने बघायचं असेल, तर त्याला तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्या प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला जे शिकवतो, ज्याला आपण म्हणतो हँड्स ऑन ट्रेनिंग, तर ह्या ट्रेनिंगचा किंवा ह्या प्रशिक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर लगेच बाहेर तुम्ही हातामध्ये कोंबड्या घेऊन त्या कोंबड्यांना हाताळू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला अधिक माहिती तुम्हाला घेता येऊ शकते. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जर आपण इथं जर प्रशिक्षण केलं, तर तुम्हाला योग्य माहिती कुक्कुटपालनाची या व्यवसायामध्ये कुठल्या-कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, ह्या तुम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये कळतील. अनेकदा शेतकऱ्यांना नेमकी कोणती कोंबडी पाळावी ही माहिती नसते. तर ह्या प्रशिक्षण केंद्रावर आपल्याकडे विविध प्रकारच्या कोंबड्या आहेत ठेवलेल्या, जेणेकरून तुम्हाला त्या पाहता पण येतील आणि ह्या कुठली कोंबडी किती दिवस पाळावी, त्या कोंबडीपासून किती अंडे मिळतील, त्यातनं किती अर्थार्जन होऊ शकते, ही सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येईल. खाद्य जर माहिती आहे की जवळपास 75% खर्च हा खाद्याचा असल्यामुळं नेमकं खाद्य, घरगुती खाद्य कसं तयार करायचं, हे सुद्धा आम्ही तुम्हाला या प्रशिक्षणात शिकवत असतो. या व्यतिरिक्त बॅलन्स फीड, जेणेकरून पक्ष्याची चांगली वाढ होईल किंवा पक्षी चांगले खाद्य अंडी देतील, त्याच्यासाठी नेमकं खाद्य कसं तयार करायचं, ही सुद्धा तुम्हाला माहिती ह्या प्रशिक्षणामध्ये मिळू शकते. ह्या प्रशिक्षणामध्ये विशेषतः एक्सपर्ट्स, आमच्या ह्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळे एक्सपर्ट्स म्हणजेच काय, कुक्कुटपालनामध्ये आजार आहेत, मग त्या आजाराचे एक्सपर्ट्स येतील. खाद्य आहे, खाद्याचे एक्सपर्ट आहेत. त्यामध्ये समजा जर आपल्याला कोणत्या कोंबड्यांच्या जाती घ्यायच्या असतील, तर त्याच्याबद्दल एक वेगळे एक्सपर्ट तुमच्याकडे येतील. समजा आपल्याला जर बँकेचं लोन हवं असेल, तर लोन देण्यासाठी आपण या ठिकाणी बँकेची माणसं पाचारण करतो, जे तुम्हाला कुक्कुटपालनामध्ये लोन घेण्यासाठी मदत करतात किंवा त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट नेमका कसा पाहिजे, त्याबद्दल तुम्हाला ते माहिती देतात. अनेकदा शेतकऱ्यांना असं असतं, की बाबा प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढं काय? तर ह्या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जो टेक्निकल सपोर्ट लागत असतो, तो टेक्निकल सपोर्टसुद्धा प्रशिक्षण झाल्यानंतर ही म्हापसू विद्यापीठ, आमचं कुक्कुटपालनशास्त्र विभाग तुमच्या सदैव पाठीशी असतं, जेणेकरून तुम्हाला या व्यवसायाचा फायदा होईल. त्यामुळे हे प्रशिक्षण केल्यानंतर मी तुम्हाला म्हणेल, की लर्न, प्रॅक्टिस, अर्न हे 3 कन्सेप्ट आपण याच्यामध्ये क्लिअर करतोय, जेणेकरून तुम्हाला याच्यातनं फायदा होईल आणि अर्थार्जन होईल.